नमस्कार. इंग्लिश ग्रामर सिरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण या सिरीजमध्ये पाहत आहोत, सुरुवातीपासून आपण या ग्रामरची सुरुवात केलेली आहे. तर या ग्रामरमध्ये आपण सुरुवातीपासून पाहत आहोत की पार्ट ऑफ स्पीच या टॉपिकमधला आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये नाऊन आणि प्रोनाऊन या दोन पार्ट ऑफ स्पीच म्हणजे या शब्दांच्या ज्या जाती आहेत याविषयी आपण सविस्तर माहिती बघितली आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोनाऊन्स या प्रकाराविषयी माहिती बघितली. त्यामधले आपण दोन प्रकाराविषयी माहिती बघितली होती. तर पहिला प्रोनाऊनचा जो प्रकार होता तो होता पर्सनल प्रोनाऊन आणि सेकंड जो प्रोनाऊनचा प्रकार होता तो होता पजेसिव्ह प्रोनाऊन. ज्यांनी हा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी या अगोदरच्या व्हिडिओवर तुम्ही सर्च करून तो व्हिडिओ पाहू शकता. तर चला मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करू. तर आजच्या आपल्या या व्हिडिओचा टॉपिक आहे प्रोनाऊन्स आणि टाईप्स ऑफ प्रोनाऊन्स. तर प्रोनाऊन्समधले जे उरलेले जे प्रकार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करू. तर सर्वात अगोदर आपल्याला डेफिनेशन या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगणार आहे की डेफिनेशन ऑफ प्रोनाऊन्स, व्हॉट इज मीन बाय प्रोनाऊन्स, अ वर्ड दॅट इज यूज इन प्लेस ऑफ नाऊन. असा शब्द की जो नाऊनच्या ऐवजी वापरल्या जातो. द वर्ड दॅट इज यूज इन प्लेस ऑफ नाऊन किंवा इन्स्टेड ऑफ नाऊन असा शब्द की जो नाऊनच्या ऐवजी वापरला जातो. म्हणजेच नाऊनचं रिपिटेशन पुन्हा पुन्हा होऊ नये म्हणून आपण त्या ठिकाणी तो शब्द वापरत असतो. वी यूज दिस वर्ड टू अवॉइड द रिपिटेशन ऑफ नाऊन. तर याच्या अगोदरचे जे दोन प्रकार आहेत पर्सनल प्रोनाऊन आणि पजेसिव्ह प्रोनाऊन त्याविषयी आपण माहिती बघितली. तर आता त्याच्या समोरचा जो प्रोनाऊनचा जो प्रकार आहे त्याविषयी आपण या ठिकाणी आता सविस्तर माहिती घेऊ. तर कृपया व्हिडिओला स्किप कोणीही करू नका, कारण की हे जे प्रकार आहेत या प्रकारामध्ये मी डिटेल या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण या ठिकाणी आता या व्हिडिओला सुरुवात करू. तर आजच्या या प्रकारामधला पहिला आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन. डेमॉन्स्ट्रेटिव्हचा अर्थ होतो दर्शक सर्वनाम. तर या दर्शक सर्वनामामध्ये कोणकोणत्या सर्वनामांचा समावेश होतो? विच प्रोनाउन्स आर कन्सिस्टेड इन डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स? धिस, दॅट, दीज, दोज. धिस, दॅट, दीज, दोज. आता हे शब्द नीट पहा. या शब्दामध्ये थोडा तुम्हाला सारखेपणा वाटू शकतो, कारण की धिस म्हणजे हा, दॅट म्हणजे तो, आणि मग दीज आणि दोज म्हणजे काय. तर याविषयी सुद्धा आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. तर जवळची एखादी जी वस्तू असेल ती वस्तू दाखवण्यासाठी आपण धिस या प्रोनाऊनचा वापर करत असतो. आणि लांबची एखादी ऑब्जेक्ट असेल किंवा एखादा प्राणी असेल, एखादी वस्तू असेल ती दाखवण्यासाठी आपण या ठिकाणी दॅटचा वापर करतो. मी या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं. तर मग आता हे बघा, धिस बुक इज माइन. धिस बुक इज माइन म्हणजे हे माझे पुस्तक आहे. म्हणजे पुस्तक हे माझ्या जवळ आहे आणि ते कोणाचं आहे? माझं आहे. म्हणजे जवळची जी पुस्तक आहे ती सांगण्यासाठी धिसचा वापर या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर बघा, दॅट बुक इज युअर्स. ते पुस्तक तुझे आहे. ते पुस्तक आहे पण ते कोणाचं आहे? तुझं आहे. परंतु ते पुस्तक कुठे आहे? दॅट म्हणजे ते आहे. म्हणजे जवळ आहे का? नाही, तर ते लांब आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट समजली, जवळच्यासाठी धिस आणि दूरच्यासाठी दॅट. मग आता दीज काय आहे? दीज बुक्स आर माइन्स. दीज बुक्स आर माइन. आता या ठिकाणी दीज आणि या ठिकाणी बुकला यस लागलेला आहे. म्हणजे या ठिकाणी जवळचेच पुस्तक दाखवले, परंतु एकापेक्षा जास्त पुस्तक आहेत माझ्या जवळ आणि ते माझ्या जवळ ठेवलेलं आहे. म्हणजे दीज बुक्स आर माइन. ही पुस्तके माझी आहे. ही पुस्तके माझी आहे. म्हणजे ही जी पुस्तके आहे ही एकापेक्षा जास्त आहे. आणि अगोदरच्या याच्यामध्ये काय होतं? धिस बुक इज माइन म्हणजे एकच पुस्तक होतं म्हणून त्यासाठी धिस वापरलं आणि ते पुस्तक माझ्या जवळच होतं. आणि या ठिकाणी सुद्धा आता जास्त पुस्तकं आहेत आणि त्यासाठी धिस वापरलेलं आहे. मग आता दोज बघा. मग आता अर्थात तुम्हाला कळालं की धिस जवळच्यासाठी आणि अनेक वचनेसाठी. मग दोज कोणासाठी? दोज लांबच्यासाठी, दूरच्यासाठी आणि अनेक वचनासाठी. म्हणजे दोज बुक्स आर युअर्स. ती पुस्तके तुझी आहेत. ती पुस्तके आहेत, ती कुठे आहेत? दूर आहेत. परंतु ती कोणाची आहे? तुझी आहेत. आणि ती किती आहे? ज्यादा आहे. म्हणून त्या ठिकाणी दोज वापरलेले. दोज कोणासाठी? दूरच्या वस्तूसाठी, परंतु त्या वस्तू अनेक वचनी असल्या पाहिजे. हे कोणासाठी? धिस कोणासाठी? जवळच्यासाठी, अनेक वचनीसाठी. धिस कोणासाठी? जवळच्या वस्तूसाठी, एक वचनीसाठी. दॅट कोणासाठी? दूरच्या वस्तूसाठी, अनेक वचनीसाठी. म्हणजे हे एक वचन, अनेक वचन, एक वचन, अनेक वचन. हे तुम्हाला आता कळालं असेल. हे जवळच्यासाठी, दूरच्यासाठी, जवळच्यासाठी, दूरसाठी. त्यानंतर बघा, सच पीपल शुड बी अवॉइड.
सच पीपल शुड बी अवॉइड. अशी लोक अवॉइड केली पाहिजे. अशी लोक अवॉइड केली पाहिजे म्हणजे लोकांविषयी त्यांनी माहिती सांगितलेली आहे, पण ती कशी, अशी. म्हणजे सच म्हणजे अशा प्रकारची लोक अवॉइड केली पाहिजे, असं या अर्थ, या सेंटेन्सचा काय होतो, अर्थ होतो. आणि म्हणून सच हे काय आहे, डेमॉन्स्ट्रेटिव्ह आहे, म्हणजे दर्शक आहे. म्हणजे सच या शब्दाने काहीतरी दाखवलेलं आहे. सच म्हणजे अशी लोक, म्हणजे अशी म्हणजे त्यांना जसं सांगायचं असतं की अशा प्रकारची लोक काय केली पाहिजे, आपण दुर्लक्षित केली पाहिजे, म्हणजे दाखवलेलं आहे. या ठिकाणी पण धिस, दॅट, दिस, दोज, हे शब्द सुद्धा एखादी गोष्ट दाखवण्यासाठी वापरलेले आहेत. मला असं वाटतं हा प्रकार तुम्हाला आता समजला असेल. तर त्यानंतर आता डेमॉन्स्ट्रेटिव्ह, दर्शक म्हणजे एखादी गोष्ट दाखवण्यासाठी वापरलेले प्रोनाउन्स. आणि हे सर्व प्रोनाउन्स हे सेंटेन्सच्या एकदम स्टार्टिंगला आलेले आहे. सब्जेक्टचा या ठिकाणी त्यांनी रोल केलेला आहे. ओके. आता त्यानंतर इंडिपेंडेंट प्रोनाउन्स. इंडिपेंडेंट म्हणजे अनिश्चित सर्वनाम. इंडिपेंडेंट म्हणजे अनिश्चित सर्वनाम. आता आणि अनिश्चितचा काय अर्थ होतो की जे सर्वनाम निश्चित नाही, जे सर्वनाम निश्चित नाही म्हणजे निश्चित प्रकारचे आपल्याला त्यांची अशी क्वांटिटी अशी सांगता येणार नाही, त्याला आपण अनिश्चित असं म्हणतो. बघा मग आता या ठिकाणी सम आर बॉर्न टू विन. काही जण हे जिंकण्यासाठी जन्मलेले असतात, असा या सेंटेन्सचा काय होतो, अर्थ होतो. परंतु काही जण म्हणल्याच्या नंतर आपल्याला कशाचा काही बोध झाला का, नाही. कोण आहे, किती आहे, कशाचाही बोध झालेला नाही. म्हणून या ठिकाणी काय म्हणतात त्यांना, इनडेफिनाइट, अनिश्चित आहे. म्हणजे निश्चित आपल्याला सांगता येत नाही की ते कोण आहेत, आहे की नाही. म्हणून सम आर बॉर्न टू विन. काही हे जिंकण्यासाठीच जन्म घेतात. त्यानंतर पहा, समबडी हॅज स्टोलन माय पेन. समबडी म्हणजे कुणीतरी. समबडी म्हणजे कुणीतरी माझा पेन चोरलेला आहे. कुणीतरी माझा पेन चोरलेला आहे. परंतु आपल्याला माहित नाही कोणी चोरलेला आहे की नाही. कुणीतरी असेल XYZ की त्यानं माझा पेन चोरलेला आहे, म्हणून मी या ठिकाणी असं म्हणून समबडी असं म्हणू शकतो. म्हणून समबडीतून मला काय कळालं, मला काहीही कळालं नाही, म्हणून ते अनिश्चित आहे. आणि लक्षात, म्हणून ते इंडिपेंडेंट आहे. निश्चित या ठिकाणी सांगितलेलं नाही माझा पेन कोणी चोरला म्हणून. लक्षात आलं तुमच्या. त्यानंतर नोबडी वॉज देअर टू सी मी. नोबडी वॉज देअर. नोबडी म्हणजे कुणीही नाही, कुणीही नाही. तेथे कुणीही नव्हते. तेथे कुणीही नव्हता मला बघण्यासाठी. मला बघण्यासाठी त्या ठिकाणी कोणीही नव्हते, आहे की नाही. म्हणजे कुणीही नव्हते म्हणजे आपण या ठिकाणी फिक्स सांगू शकत नाही. कोणी नव्हते म्हणजे कोणीच नव्हते, म्हणजे या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी आपल्याला सांगता येणार नाही. लक्षात, नोबडी म्हणजे कोणीही नाही. त्यानंतर मेनी ऑफ देम. मेनी ऑफ देम म्हणजे त्यांच्यापैकी पुष्कळ. मेनी ऑफ देम म्हणजे काय, त्यांच्यापैकी पुष्कळ. वेअर हॉनेस्ट. वेअर म्हणजे होते, हॉनेस्ट म्हणजे प्रामाणिक. त्यांच्यापैकी पुष्कळ प्रामाणिक होते. परंतु कोण होते त्यांचा निश्चित आकडा आपल्याला सांगता येत नाही, आणि ते कोण होते त्यांचे नाव सुद्धा सांगता येत नाही. म्हणून याला काय म्हणायचंय, इनडेफिनाइट, अनिश्चित आपण सांगू शकत नाही. मेनी ऑफ देम त्यांच्यापैकी पुष्कळ. ओके. त्यानंतर पहा, एनिथिंग. एनिथिंग इज पॉसिबल इफ यू डू. एनिथिंग इज पॉसिबल इफ यू डू. प्रत्येक गोष्ट शक्य आहे जर तू केली तर. प्रत्येक गोष्ट शक्य आहे जर तू केली तर. परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला त्यांनी अशा प्रत्येक गोष्ट आधी समजावून सांगितले का, पडून सांगितले का, की ही गोष्ट केली तर शक्य आहे, ती गोष्ट केली शक्य नाही, असं काही सांगितलेलं नाही. प्रत्येकच सांगितलेलं आहे त्या ठिकाणी. म्हणजे तुम्ही काही करा ते शक्य आहे, म्हणून या ठिकाणी स्पष्ट काही सांगितलेलं नाही, म्हणून ते कसं आहे, इंडिपेंडेंट आहे. त्यानंतर एव्हरीथिंग इज गोईंग ॲज प्लॅन. एव्हरीथिंग इज गोईंग ॲज प्लॅन. प्रत्येक गोष्ट ही प्लॅनच्या मुताबिक होत आहे. म्हणजे नियोजन केल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट ही घडत आहे, किंवा नियोजन केल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट होत आहे, आहे की नाही. प्रत्येक गोष्ट होत आहे, परंतु कोणती होत आहे हे सांगितलं नाही. प्रत्येक होत आहे, म्हणून एव्हरीथिंग हे पण काय झालेलं आहे या ठिकाणी, इंडिपेंडेंट प्रोनाउन्स, अनिश्चित सर्वनाम. त्या ठिकाणी बघा, त्यानंतर एनीवन कॅन डू इट. एनीवन कॅन डू इट म्हणजे ते कुणीही करू शकतो. ते कुणीही करू शकतो. पण कोण करू शकतो हे काही सांगितलं नाही. कुणीही करू शकतो म्हणजे अनिश्चित आहे. अनिश्चित आहे. म्हणून या ठिकाणी आता मी भरपूर या ठिकाणी उदाहरणं घेऊन या ठिकाणी समजवण्याचा प्रयत्न करत आहे. तर तुम्ही जो भाग चालू आहे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट राहा. या बाजूच्या भागावर सध्या तुम्ही लक्ष केंद्रित करू नका. जे चालू आहे त्याच्यावर लक्ष ठेवा. तर या ठिकाणी दोन प्रकार तुम्हाला समजले. डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणजे दर्शक, दाखवणारे. आता या ठिकाणी काय दाखवतात, या ठिकाणी
बुक दाखवले, हे कोणाचं आहे तर जवळचं आहे का दूरचं आहे हे मी त्या ठिकाणी तुम्हाला समजून सांगितलं. आणि याच्यामध्ये तर इंडिपेंडेंट आहे. कोणकोणते आहे त्याच्यामध्ये? सम, समबडी, नोबडी, मेनी ऑफ देम, एनिथिंग, एव्हरीथिंग, एनीवन. तर हे जे सर्व जे प्रोनाउन्स आहेत हे माहिती सांगतात, परंतु अनिश्चित माहिती सांगतात, म्हणून त्यांना इंडिपेंडेंट प्रोनाउन असं म्हणतात. चला आता आपण समोरच्या प्रकाराकडं लक्ष केंद्रित करू. चला त्यानंतर आहे रिलेटिव्ह प्रोनाउन्स. रिलेटिव्ह प्रोनाउन्स म्हणजे संबंधी सर्वनाम. रिलेटिव्ह प्रोनाउन्स म्हणजे संबंधी सर्वनाम. म्हणजे आता संबंधी म्हणजे काय? यांच्या संबंधी, त्यांच्या संबंधी, त्या वस्तू संबंधी, याविषयी, त्याविषयी. आता या उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल. बघा, द गर्ल हू सिट्स नियर मी, की मुलगी आहे की जी माझ्या शेजारी, माझ्या जवळ बसली आहे किंवा माझ्या जवळ बसली, सिट्स, आहे की नाही. इथं यस हा या गर्ल मुळे लावलेला आहे, कारण की गर्ल काय माहिती ना आपल्याला? शी. गर्लसाठी कोणतं प्रोनाउन आहे? शी. आणि शी काय आहे? थर्ड पर्सन. शी काय आहे? थर्ड पर्सन सिंग्युलर. मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं, ही, शी, इट यांच्यासाठी हे काय आहे? ही, शी, इट हे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. यांच्यासाठी यस किंवा यस हा प्रत्यय लागतो. कोणासोबत लागतो? तो वर्ब सोबत. हे वर्ब आहे. सीट म्हणजे बसणे आणि यस लागलेला आहे त्या ठिकाणी. लक्षात आलं? द गर्ल हू सिट्स नियर मी, जी मुलगी माझ्या शेजारी बसली आहे. आता या मुलीविषयी माहिती सांगितली. कोणी सांगितली माहिती? मुलीविषयी माहिती सांगितली की जी मुलगी आहे की जी माझ्या शेजारी बसली आहे. म्हणजे संबंध दाखवलेला या ठिकाणी आहे की नाही. त्या मुलीचा संबंध दाखवलेला आहे की जी माझ्या शेजारी बसली आहे. द सन हुज रेज गिव्ज लाईट टू अर्थ. द सन आपल्याला माहिती, द सन म्हणजे काय? सूर्य. सूर्य आहे की जो, हुज म्हणजे की जो किंवा ज्याच्या किरणांनी, ज्याच्या रेजनी, ज्याचे रेज देतात लाईफ टू अर्थ, म्हणजे या पृथ्वीला काय देतात? जीवन देतात. म्हणजे ज्याच्या किरणांवर, ज्याच्या रेजवर ही पृथ्वी चालते किंवा जिवंत आहे. लक्षात आलं तुमच्या? द सन हुज रेज या ठिकाणी संबंध दाखवलेला आहे सनचा आणि रेजचा. आलं लक्षात तुमच्या? त्यानंतर दिस इज द बुक. दिस इज द बुक हे पुस्तक आहे. दिस इज द बुक विच यू सी ऑन द टेबल. हे पुस्तक आहे की जे तू बघितले होते टेबलवर. हे पुस्तक आहे की जे तू बघितले होते टेबलवरती, जे तू टेबलवर बघितले होते. या ठिकाणी विच कोणतं? हे तेच पुस्तक आहे की तू टेबलवर बघितलं होतं, म्हणून या ठिकाणी विच की जे तेच पुस्तक आहे. दिस इज द बुक विच की जे यू सीन ऑन द टेबल, की जे पुस्तक तू टेबलवर बघितलं होतं. म्हणजे पुस्तकाचा संबंध या ठिकाणी विच दाखवलेला आहे, हे आणि ते. आलं लक्षात? त्यानंतर आय हॅव लॉस्ट द वॉच. आय हॅव लॉस्ट द वॉच. मी घडी हरवली. मी घडी हरवली. आता या ठिकाणी मी घडी हरवली. दॅट यू गेव मी, की जी तू मला दिली होती. की जी तू मला दिली होती म्हणजे तू मला दिलेली घडी मी हरवली. मग आता या दॅटनं हे सेंटेन्स या ठिकाणी जोडलेलं आहे. दॅटने या ठिकाणी दोघांचा संबंध जोडून आणला, घडून आणला, म्हणून या ठिकाणी हे संबंधी प्रोनाउन्स, संबंधी सर्वनाम आहे. या दोन वाक्यातला सुद्धा यांनी संबंध घडून आणला. हू या सनच्या आणि या बाकीच्या वाक्यातला संबंध या हुजनं जोडून आणला, घडून आणला, म्हणून त्याला रिलेटिव्ह. या दोघांचं रिलेशन त्यांनी दाखवलं की या दोघांचं रिलेशन काय आहे. या गर्लचं जवळ बसण्याचं आणि या गर्लचं रिलेशन काय आहे, माझं आणि त्या गर्लचं रिलेशन काय आहे, हे त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. हूने, या ठिकाणी हुजने, आणि या ठिकाणी विचने, आणि या ठिकाणी दॅटने. की जी घडी तू मला दिली होती ती मी हरवली. आय हॅव लॉस्ट द वॉच दॅट यू गेव मी. तर या ठिकाणी तुम्हाला हा प्रकार सुद्धा या ठिकाणी समजला असेल अशी मी अपेक्षा करतो की संबंधी सर्वनाम दोन वाक्यातला, दोन क्लॉजेसचा, दोन नाउनचा संबंध दाखवणारं प्रोनाउन्स या ठिकाणी आहे. लक्षात आलं तुमच्या? आता चला समोर चालू. आता आपण इंट्रॉगेटिव्ह प्रश्नार्थ. हे तर सोपंच आहे, आपल्याला माहिती आहे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस असतं समजा, परंतु सगळे सेंटेन्स जे आहे ते इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउन्स मध्ये येत नाही. म्हणजे टोटल इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस हे इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउन्स मध्ये येत नाही. मी जे लिहिले तितकेच येतात. त्यांना कसे ते पहा. हु आर यू, तू कोण आहे, तू कोण आहे, याच्याविषयी माहिती सांगितली या
तुझ्याविषयी यांनी प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तू आहे परंतु कोण आहे, म्हणून हू. व्हॉट इज द मॅटर, काय मॅटर आहे म्हणजे काय घडलं बा त्या ठिकाणी, आहे की नाही. विच आर युअर बुक्स, तुझी कोणती पुस्तके आहेत. विच कोणती, विच आर युअर बुक्स तुझी कोणती पुस्तके आहेत. हुज वॉच इज धिस, हुज वॉच इज धिस म्हणजे कोणाची घडी आहे ही. धिस म्हणजे ही कोणाची घडी आहे. टू हुम वेअर यू टॉकिंग, टू हुम वेअर यू टॉकिंग, तू कोणासोबत, तू किंवा तुम्ही. आता या ठिकाणी वेअर आल्यामुळं तुम्ही कोणासोबत बोलत होते, कोणासोबत. या ठिकाणी टू हुम न यांना काय विचारलेलं आहे, प्रश्न विचारलेला आहे, कोणासोबत. इथं हुज न प्रश्न विचारलेला आहे, हुज कोणाची आहे वॉच. या ठिकाणी विच न विचारलेले आहे, कोणती पुस्तके आहेत. विच आर युअर बुक्स, तुझी पुस्तके आहेत परंतु कोणती आहेत. या ठिकाणी व्हॉट न प्रश्न विचारलेला आहे, मॅटरला काय, मॅटर आहे पण काय आहे, काय घडलंय. या ठिकाणी यू आहे परंतु कोण आहे, हा लक्षात तुमच्या. तर या ठिकाणी इंट्रॉगेटिव्ह आपल्याला माहिती सोपा प्रकार होता की इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउन्स हे काय करतात, प्रश्न विचारण्याचे काम करतात. कोणाला, ऑब्जेक्टला. या ठिकाणी ऑब्जेक्टला विचारतात, नाउन्सला विचारतात, हे या ठिकाणी आपण बघितलं. त्यानंतर समोर चला, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. रिफ्लेक्सिव्ह म्हणजे परावर्तक, रिफ्लेक्सिव्ह म्हणजे परावर्तक. परावर्तक म्हणजे स्वतःला विषयी सांगणारे, तिच्याविषयी, त्याच्याविषयी सांगणारे, त्यांच्याविषयी, आमच्याविषयी, त्यांच्याविषयी. या वाक्यातून तुम्हाला कळून जाईल की परावर्तक म्हणजे काय. परावर्तक म्हणजे स्वतःविषयी त्या ठिकाणी ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. आता लक्ष द्या, आय कॅन डू इट माय सेल्फ, आय कॅन डू इट माय सेल्फ, आय कॅन डू मी करू शकतो ते, मी स्वतःच ते करू शकतो. या ठिकाणी माय सेल्फ सांगितलेलं आहे की मी ती गोष्ट स्वतःच करू शकतो. माय सेल्फ म्हणजे मी माझ्याविषयीचं परावर्तक होऊन या ठिकाणी ती गोष्ट सांगितलेली आहे. मला लक्ष, ही स्माईल टू हिमसेल्फ, तो स्वतःशीच हसला, तो स्वतःशीच हसला. शी बॉट अ कार हरसेल्फ, तिने बॉट, बायचा सेकंड फॉर्म आहे, बायचा सेकंड फॉर्म बाय, बॉट तिने घेतली, विकत घेतली काय, कार तिच्यासाठी, तिने तिच्यासाठी कार विकत घेतली. हरसेल्फ तिच्याविषयी उल्लेख केलेला आहे. त्यानंतर हिस्ट्री रिपीट्स इट सेल्फ. आता हिस्ट्री आहे ती रिपीट झालेली, ती स्वतःच रिपीट झालेली आहे. म्हणजे एखादी गोष्ट, इतिहासामध्ये घडलेली गोष्ट पुन्हा रिपीट, तिच्या स्वतःच ती रिपीट झाली. वाक्यार्थ समजून घ्या. वी कॅन डिफेंड अवर सेल्फ, वी कॅन डिपेंड म्हणजे संरक्षण करणे, इथं सिमिलर वर्ड आहे प्रोटेक्ट, आहे की नाही. वी कॅन डिपेंड, आम्ही डिपेंड करू शकतो स्वतःच म्हणजे आमचं डिपेंड करण्यासाठी, आमचं संरक्षण करण्यासाठी आम्हाला कोणाची गरज लागणार नाही. आम्ही स्वतःचं संरक्षण करू शकतो. अवर सेल्फ म्हणजे स्वतः, आम्ही स्वतः. लक्षात, यू कॅन डू इट, तू ते करू शकतो. युअर सेल्फ, तू स्वतःच करू शकतो. या ठिकाणी टोटल त्याच्या स्वतःमध्ये त्याने रिफ्लेक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे की माझ्याविषयी, त्यांच्याविषयी, तिच्याविषयी, त्याच्याविषयी, सर्वांच्या विषयी. बघा त्या वाक्यातून तुम्हाला त्या ठिकाणी कळतं का, माय सेल्फ, हिम सेल्फ, हर सेल्फ, इट सेल्फ. माय सेल्फ म्हणजे माझ्या स्वतः, मी स्वतः. हिम सेल्फ म्हणजे तो स्वतःच. हर सेल्फ म्हणजे तिला स्वतः. इट सेल्फ म्हणजे ते स्वतः. अवर सेल्फ म्हणजे आम्ही स्वतः, आहे ना. युअर सेल्फ म्हणजे तुम्ही स्वतः. तर या ठिकाणी अशा प्रकारे हे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स या ठिकाणी आपण बघितले. मला अपेक्षा आहे की तुम्हाला हे पण समजलं असेल. त्यानंतर आता शेवटचा बघा, रेसिप्रोकल, परस्परार्थी. हे सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की हे जे प्रकार आहे याच्या अगोदरचे 2 आणि हे काउंट करा, 1 2 3 4 5 6, हे 6 आणि ते 2 म्हणजे 8 टाइप्स आपण या ठिकाणी डिटेल्समध्ये अभ्यासण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत. वेगवेगळ्या पुस्तकातून सर्च करून हे सेंटेन्स मी या ठिकाणी घेतलेले आहे. जास्त सेंटेन्स घेतले का कशासाठी की तुम्हाला जास्तीत जास्त या ठिकाणी ते समजलं पाहिजे की या प्रोनाउनचा वापर कुठे होतो. आणि आता नाऊन जो चॅप्टर होता आपला, नाऊन चॅप्टर हा खूप सोपा होता आणि तुम्हाला खूप इझी वाटला आणि मग तुम्हाला असं वाटलं की इंग्लिश ग्रामर खूपच सोपं आहे. परंतु असं नाही. तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका. हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघत राहा आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी समजत राहील. ऐक नाही. आणि या चॅनलवर यानंतर जे येणारे व्हिडिओ आहेत हे डिटेल्स असतील. त्याच्यामध्ये कुठेही काटछाट किंवा शॉर्टकट जाण्याचा प्रयत्न केला जाणार नाही. एक भाग होईल किंवा 2-3 भाग होईल, अशा प्रकारे ते जे होतील ते होतील.
परंतु डिटेलमध्ये घेतले जाईल. तुम्ही लक्ष देऊन जर ऐकलं तर आपला फायदा निश्चित होईल अशी मला अपेक्षा आहे. त्यानंतर बघा रेसिप्रोकल, परस्परार्थी. परस्परामधला संबंध या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतात प्रोनाउन्स, आहे की नाही. मग त्याच्यामध्ये दोन आहे, इच अदर, वन अनोदर. इच अदर, वन अनोदर. इच म्हणजे प्रत्येक आणि वन म्हणजे वन, अनोदर म्हणजे एक दुसरा, एक दुसरा या ठिकाणी प्रत्येक. वाक्यातून समजून घेऊ चला. दीज टू ब्रदर्स ऑलवेज हेल्प इच अदर. एकमेकांना. इच अदर म्हणजे एकमेकांना. आता आपल्या लक्षात आलं की दीज म्हणजे हे, दीज म्हणजे हे. आता हे दीज काय आहे इथं बघा तुम्ही. दीज काय आहे, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन सुद्धा आहे. म्हणजे या वाक्यात दोन प्रोनाउन आहे, दीज पण आहे आणि इच अदर पण आहे. अशी बरेच वाक्य असतात त्याच्यामध्ये दोन दोन तीन तीन प्रोनाउन सुद्धा आहेत. आणि लक्षात, दीज टू ब्रदर्स आणि ब्रदर विषयी माहिती सांगितली, पण कोणत्या ब्रदर विषयी, ह्या ही दोन भावंडे किंवा हे दोन भाऊ नेहमी एकमेकांची मदत करतात, इच अदर. म्हणून या ठिकाणी इच अदर काय झालेलं आहे, रेसिप्रोकल, परस्परार्थी, एकमेकांची. आणि तुम्ही लक्षात. त्यानंतर बघा हे तुम्ही लक्षात आलं, इच अदर समजलं. त्यानंतर स्टुडंट कॉंग्रॅच्युलेट वन अनोदर आफ्टर एक्झाम. स्टुडंट्स विद्यार्थ्यांनी, कॉंग्रॅच्युलेट्स म्हणजे काय करणे, अभिनंदन करणे. विद्यार्थ्यांनी अभिनंदन केलं कुणाचं, एकमेकांचंच. वन अनोदर एक दुसऱ्याचं, एकमेकांचं त्यांनी काय केलेलं आहे, कॉंग्रॅच्युलेशन केलेलं आहे, अभिनंदन केलेलं आहे. आफ्टर एक्झाम परीक्षा झाल्याच्या नंतर त्यांचा पेपर परीक्षा त्यांची एक्झाम खूप चांगली गेली असेल, त्याच्या आनंदाच्या भरात त्यांनी काय केलेलं आहे, कॉंग्रॅच्युलेट केलेलं आहे. अशा प्रकारचं या ठिकाणी इच अनोदर हे कोणतं प्रोनाउन, रेसिप्रोकल प्रोनाउन वापरलेलं आहे. तर मित्र हो बघा आपण या ठिकाणी आता या ठिकाणी पार्ट ऑफ स्पीच इंग्लिश ग्रामर मधला प्रोनाउन्स हा जो प्रकार आहे, हा जो चॅप्टर आहे, हा आता या ठिकाणी संपलेला आहे. कारण की आता आपण या ठिकाणी डिटेल्स असं या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केला. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पर्सनल प्रोनाउन्स आणि पजेसिव्ह प्रोनाउन्स आपण डिटेल्समध्ये बघितलेले आहे. तरी तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही बघा. त्याची लिंक्स मी या ठिकाणी या व्हिडिओच्या नंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक तुम्हाला देतो. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. या व्हिडिओला जास्तीत जास्त आपले जे खेड्यापाड्यातील जे ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत की ज्यांना खरोखर इंग्रजी ग्रामर अवघड जातं आणि ज्यांच्या मनामध्ये अशी भीती आहे किंवा मला येईल की नाही, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. एक गोष्ट सांगायची म्हणजे ही जी ग्रामर सिरीज आहे आणि यूट्यूब चॅनलवर सगळ्याच गोष्टी इंग्लिश टू हिंदी असं करण्याचा विचार मी केला होता, परंतु थोडा आपल्या ग्रामीण भागातला विचार करून याचं कन्व्हर्जन मी मराठीमध्ये रूपांतर करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला. आणि त्याच्यामुळे यानंतरचे सर्व व्हिडिओ या ठिकाणी ही पूर्ण सिरीज इंग्लिश टू मराठी अशी ट्रान्सलेट असेल. तर सर्वांनी येत्या व्हिडिओला सुद्धा चांगला प्रतिसाद द्या. चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तरच लाईक करा. अपेक्षा आहे व्हिडिओ चांगला झाला असेल किंवा चांगला तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.